स्वागत आहे मित्रांनो आपल्या या YouTube चॅनलवर। मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अखेर पहिला पगार भेटणार आहे। प्रत्येक विद्यार्थ्याची एक प्रश्न होता की आम्हाला कधी आमचा पहिला पगार भेटणार। आम्ही 1 महिना झाला 2 महिने झालो काम करत आहोत, आम्हाला पहिला पगार कधी भेटणार। तर अखेर त्यांना पहिला पगार भेटणार आहे। या संदर्भात आपण सर्व माहिती पाहणार आहोत। याआधी जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आपण पाहू शकतो जिल्हा कौशल्य विकास रोजगार योजना मार्गदर्शन केंद्र हिंगोली यांनी एक पत्र काढलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यात हा पत्र निघालेला आहे। इथे आपण पाहू शकतो मित्रांनो, 5 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय प्रधानमंत्री यांच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत प्रत्येक जो विद्यार्थी या योजनेअंतर्गत काम करत आहे त्याला या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जात आहे। या योजनेमुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचा प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षापासून सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांना थेट बँक खात्यात डीबीटी मार्फत विद्यावेतन जमा करण्यात येणार आहे। सदर विद्यार्थ्यांचे पहिले विद्यावेतन प्रशिक्षणार्थ्यांचे पहिले विद्यावेतन हे माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते होणार आहे। त्या अनुषंगाने दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी वालावलकर मैदान, बोरीवडी, घोडबंदर रोड, तालुका ठाणे पश्चिम येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो 5 ऑक्टोबरला आता पहिलं विद्यावेतन येणार आहे। त्या अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येते की आपल्या कार्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आलेली आहे। करिता आपल्या कार्यालयाची या संकेतस्थळावर म्हणजे मित्रांनो, या संकेतस्थळावर तुमचं कार्यालय आहे किंवा ज्या स्थापनामध्ये तुम्ही कार्य करत आहात त्या आस्थापनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना येथे तुमचं प्रोफाईल बनवायचं आहे। तिथे तुमची सर्व माहिती हजेरीपट टाकायचं आहे। म्हणजे हे टाकल्यानंतरच तुमचे ऑनलाईन प्रकारे त्यांच्याकडे डाटा जाणार आहे। संकेतस्थळावर युजर आयडी व पासवर्डचा वापर करून संपूर्ण प्रोफाईल अपडेट करावी। तसेच नियुक्ती केलेल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थींची संकेतस्थळावर शैक्षणिक अर्हता आधारशी संलग्न असलेले बँक खाते क्रमांक, वय, हजेरीपट इत्यादीबाबत तपासून माहिती भरून अपलोड करावे व तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याची हजेरीची प्रक्रिया 4/10/2024 रोजी पूर्ण करावे। म्हणजे आपण आधी पण आपल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की हजेरी प्रक्रिया चालू आहे। तुमची माहिती शासन त्यांच्या विभागामार्फत घेत आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरच विद्यावेतन भेटणार आहे। तर त्याच प्रकारे आता 4/10 पर्यंत तुमची हजेरी प्रक्रिया तुमचे आस्थापनामध्ये तुम्ही ज्या कार्यालयात काम करत आहात ते येणार आहे। त्यानंतर 5 ऑक्टोबर 2024 रोजी डीबीटी मार्फत होणाऱ्या विद्यावेतनाचा लाभ कोणत्याही प्रशिक्षणार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी। हा जे नियम आहे हे फक्त कार्यालयासाठी दिलेला आहे। तर इथे आपण खाली आता पाहू शकतो। तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना पहिले विद्यावेतन माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन सेशनद्वारे म्हणजे ऑनलाईन मीटिंगद्वारे दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता मित्रांनो इथे आपण पाहू शकतो 2 वाजता आपल्याला विद्यावेतन भेटणार आहे। आता हा ऑनलाईन एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन आपले प्रधानमंत्री आपल्याला पैसे टाकणार आहेत। तर मित्रांनो, हा एक महत्त्वाची अपडेट होती।